पावसात जे काय काढलंस ना मोन्याचं ऑफिस, तुलाच जायचं होतं ना मावशीकडे, तूच म्हणालीस जरा हळू चल हळू. तू बोर्ड वाचत नाहीस का? अति घाई संकटात नाही, तुझ्या तोंडाला जरा आवर घाल. चल चल चल, हा हळू चला. इथे निसर्ग दिसतंय सगळं. तू भिजवू नकोस का मला. चल ग लवकर चल. शोभा आणि म्हातारी दोघी ते काय करताय? आता बाहेर कशी जाणार मी? तरी करायला लागेल, पण काय करू? काय हो? निघत होतात ना? हो, पायच निघत नाहीये. मी इथे त्याबरोबर आणखीन थोड्या वेळ गप्पा मारल्या तर चालतील ना? तुमची काही हरकत नसेल तर. नाही नाही, माझी काहीच हरकत नाही. आपलंच ऑफिस आहे नाही का? पण तुम्हाला शिवायचं होतं ना मोहन म्हात्रेंबरोबर. पण बाहेर जाऊ शकत नाही का? नाही म्हणजे मोहन म्हात्रेंबरोबर मी रात्री सुद्धा जेवेन हो, पण तुमच्याशी गप्पा मारायला जो आता वेळ मिळालाय तो कसा घालवणार नाही का? दोघी काहीतरी घोळ घालणार. काय झालं? हे आमचे हे घोळ घालतात ना नेहमी. आता काही नाही ना केले त्यांनी. अहो किती वेळा एकच प्रश्न विचारताय तुम्ही? यांचा पगार वाढवला तर फार बरं होईल. तेवढ्याशा पगारात नाही हो जमत, कसं वागवणार? हे बघा, मोहिनी सरकारचं हे डील होऊन जाऊ दे, मग मी लगेच त्यांचा पगार वाढवणार आहे. विशेष लक्ष द्यावं लागणार. विशेष काळजी घेतली जाणार आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. प्रॉब्लेम आहे. अहो नाही प्रॉब्लेम होणार, सगळं मनासारखं होईल. मनासारखंच व्हायला हवं. हा चल ये. छत्री बंद कर ना. हो ग करते. इथं काम करतो का मास्टरड्या? जरा हळू. आपण चाळीत नाही आहोत, ऑफिस मध्ये आलोय. सगळ्यांच्या समोर मास्टरड्या मास्टरड्या करू नकोस. शोभे बरी आहेस ना? काय झालं? नाही आज जरा तुला मास्टरड्या बद्दल जास्तच पुळका यायला लागलाय ग. काही पुळक्या बिळक्या नाही. चल मास्टरड्या. जावई बापू. सासूबाई तुम्ही? तुम्ही म्हणजे शोभा दिसत नाहीये तुला? बघ शोभे, नवऱ्याला भेटायची फार हौस होती ना, आत्ताच दुर्लक्ष करायला लागला तो. अहो तसं नाही हो. तू गपरे, सगळं कळतं मला. आणि माझ्या मुलीकडे तू न बघितल्यासारखं करायला लागलास. बघितलं शोभे, नवरा 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 करत होतीस ना, कसा शेपारला बघ. तू गप्प बसशील का? मी बोलू? अहो तुमच्या मॅडमना भेटायचंय. काय? कुठे काय? मी काहीच नाही बोलले. मग बाहेर कोणी बोलतंय का? पण आवाज तर तुमच्यासारखा वाटतोय. माझा आवाज? तुम्ही बसा, मी बघते. नाही नाही, तुम्ही बसा ना, मी बघते ना. अहो कशाला बसा तुम्ही? नाही नाही, मी बघते हो, तुम्ही अहो, बसा. बसा तुम्ही, मी आले. बसा बसा बसा. मला मोहिनी सरकार बद्दल बोलायचंय. बोला. म्हणजे आमचे हे सगळ्याबद्दल सांगतात, पण मोहिनी सरकार बद्दल काहीच नाही सांगितलं, म्हणून मला त्यांचा राग आला. अहो प्लीज रागवू नका. मोहिनी सरकारनेच सांगितलेलं सिक्रेट ठेवायला. हो मला तरी कुठे माहिती होतं. मोहिनी सरकारच्या खूपच विश्वासातले आहेत ना मोहन म्हात्रे. नाही विश्वास वगैरे ठीक आहे हो, पण मला नको का सांगायला? मला नाही पटलं त्यांचं वागणं.
पटो न पटो मला तुझ्या मॅडमला भेटायचंय. परत? हो परत. तू का नको म्हणतोयस? अरे पण तू नको भेटू, ऐक माझं शोभा, भेटून काय होणार आहे? बघ शोभे, भेटायला देत नाहीये तर पाणी मुरते याच्यात. नाही तसं नाही हो. काय तसं नाही तसं नाही. मी तुझ्या मॅडमशी फक्त बोलणार आहे. काय खाणार आहे तिला? आणि मला कळायला हवं ना तू खरं बोलतोस का खोटं बोलतोयस. तू जर खरं बोलत असशील तर त्या मॅडम असं काय म्हणाल्या की तुला सांगायचं नाही म्हणून. जा विचारते ना तिला. खडसावून विचार, लवकर आटप बरं का. तू गप्पा बस गा. तुम्ही किती छान समजावून सांगता, त्यामुळेच तुमचं हे ऑफिस तुम्ही सांभाळता. करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. थँक्यू सो मच. तुम्ही बसा, मी जरा माझ्या ड्रायव्हरला सांगून डबा मागवून घेते. मॅडम मी आणलाय तुमच्यासाठी डबा. हो नाही, दॅट्स ओके. तुम्हाला खायचं असेल ना, मी मागवते डबा. नाही नाही अहो भरपूर आहे. हे काय एक्स्ट्रा आणलाय मी. हो ठीक आहे. तुम्हाला मोहन मात्रांबरोबर लंच घ्यायचा आहे ना? नाही नाही ऐका ना, मी काय म्हणते भरपूर आहे, आपण दोघी मिळून खाऊया ना. हो पण तुम्ही मोहन मात्रांबरोबर लंच करणार आहात ना, प्लीज कॅरी ऑन प्लीज. ठीक आहे, बरोबर आहे हो तुमचं. आम्ही चाळीत राहणारी माणसं, गरीब माणसं, तुम्ही कशाला आमचा डबा खाल. अहो प्लीज काहीतरी गैरसमज करून घेऊ नाही नाही, नका. बरोबर आहे तुमचं, नका खाऊ. एक मिनिट द्या, मी खाते. खरंच द्या. द्या. थँक्यू. नशीब काय? नशीब तुम्ही डबा खायला तयार झाला. बसा. कसं झालंय? खूप मस्त झालाय स्वयंपाक. तुम्हाला आवडलं ना, बघ झालं तर. अगं त्यांना आवडणार नाही शोभा. तू आता माझं डोकं खाऊ नकोस हा. तुझ्या मॅडमना मी भेटले तर काय फरक पडणार आहे? बिघडणार काहीच नाहीये, पण पण काय पण काय आहे शोभा? फोन आलाय मला. हा बोल. अगं तुझ्या घराजवळच आहोत आम्ही. मास्टर डेच्या ऑफिस मध्ये आहे. ती शोभा ना त्याच्यावर वाद घालत बघ, टाइमपास करते. हो आलो. अगं आलो, तू झोपायच्या आधी येतो आम्ही. आलो. बाई चल चल. नाही नाही थांब, मला तुझ्या मॅडमना भेट. काय नको, तू नवऱ्याला भेटायला आली होतीस ना. अगं काम आहे माझं. तिचा नवरा जागा आहे, झोपायच्या आधी जाऊया आपण. अगं आई ऐक ना माझं. कुणाला भेटायला आले, कुणाचा नवरा जागा आहे, कोण झोपायचा थांबलाय, काही कळलं नाही. होऊ दे अगदी सावकाश होऊ दे. इनफॅक्ट झालंय माझं जेवण. थँक्यू सो मच. अहो सारखं सारखं थँक्यू म्हणून असं परक नका हो करू. तुम्हाला कधीही वाटलं ना तर मला सांगा, मी आणून देईन तुम्हाला डब्बा. आपली तर गट्टी जमली की नाही. द्या. येऊ? येताय? हो मैदान साफ आहे ना. हा साफ बोलणं झालं आपलं आता समोरासमोर. येते. मिसेस म्हात्रे, बास्केट राहील. विसरलेच. अहो शोभा तू परत आलीस? ते तुम्हाला नीट भेटले नव्हते ना, म्हणून परत आले. राग गेला ना? हो खरं तर माझं चुकलं. उगाच मी वागले तशी. आता पुन्हा नाही रागावणार. हे असं करू नको. तुझ्या रागवण्याची सवय झाली मला. तू रागवली नाहीस ना तर चुकल्यासारखं होईल. येऊ? नीट हा. ना. हे नाटकाला येणार नाही? नाही येणार ना. तुम्ही थिएटरच्या गेटवर भेटा, तेच येते. चालेल.
मी काम संपवतो आणि थिएटरच्या बाहेर तुला भेटतो. हा. निघ जा. अहो मोहन म्हात्रे, हो हो अहो तुम्ही निघा ना, असं काय करताय? निघतो. अहो, तुम्हाला उशीर होईल ना. शोभाने परत काय गोंधळ घातला की काय? काही म्हणालात का? नाही नाही काय नाही काही नाही. अहो, उशीर होईल तुम्हाला, निघा ना. जरा एवढं संपवतो आणि निघतो. अहो, काम काय होत राहिलो. मला माहितीये तुम्ही खूप सिन्सिअर आहात आणि मला आज अजून एक गोष्ट कळली. तुमच्या बायकोचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. हो मॅडम, शोभाचं खूप प्रेम आहे माझ्यावर. नशीबवान आहात तुम्ही. ऍक्च्युली माझा थोडा तुमच्या नाही, थोडा नाही, खरं तर तुमच्या बायकोबद्दल जरा जास्तच गैरसमज झाला होता. बट नाव आय रिग्रेट. त्या खूप फणसासारख्या आहेत, बाहेरून काटेरी तर आतून गोड. तुम्हाला त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे. मॅडम, शोभाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी 24 तास काम करायला तयार आहे. हो, आपलं बुटीक जर मोठं झालं ना तर एवढं करायची गरज नाहीये. मी समजलो नाही मॅडम. मोहिनी सरकार बरोबर जर आपलं टायअप झालं तर आपलं बुटीक कुठल्या कुठे जाईल ना. हो हो हो. हे सगळं तुमच्याच हातात आहे. तो जरा मनावर घ्या मोहन म्हात्रे. हो हो हो. आणि निघा आता, चला चला. राहू देत कामं, निघा. अहो निघा, उशीर होईल. चला चला निघा, चला उशीर होईल. निघतो निघतो. शोभे, पाय दुखा लागलाय ग. हार्ट फ्रॅक्चर झाला नसेल ना? मला वाटतं एक्सरे काढावं लागणार बघ. गप्पा बस. एवढं चालून काय हार्ट फ्रॅक्चर होतं? आधीच एक तर भुकेने माझा जीव चाललाय आणि तो आपलं डोकं खाऊ नकोस. हो ग, काहीतरी पाहिजेच बघ खायला. बबीला सांगणार होते मी काहीतरी कर म्हणून. आता बरं नाही ना म्हणून काय सांगितलं नाही. बरं झालं आपण मावशीकडे गेलो. खूपच तिची तब्येत खराब झाली ग. आपण जाऊया मध्ये मध्ये तिच्याकडे. बरं दे ती तिच्या पोटाचं बघ आधी. आणि तुझी ती भानुमती कुठे गेली? हिंडत असेल अच्छा चाळीभर. हाक मार तिला आणि काहीतरी करायला सांग. हो करते, तुझ्या घरी जा. काहीतरी चांगलं करायला सांगा. शोभा, सॉरी. वेळेवर निघालो होतो पण नेमका ट्रॅफिक मध्ये अडकलो आणि यायला उशीर झाला. नाही नाही ठीक आहे. सॉरी काय म्हणायचं, होतो उशीर. काय करतोय? विश्वास नाही बसत आहे. बस आहेस ना तू? होण्या उशीर का झाला? आता विश्वास बसला. होण्या, एक मिनिट आलो. मोहनला असं फसवणं बरोबर आहे का? जो माणूस खोटं बोलत नाही त्या माणसाबरोबर आपण खोटं वागणं बरोबर आहे? मी त्याला खरं सांगू का? शोभा, गजरा आता आणलायस तर तूच घाल. मी घाल. हेल्मेट टा घालावा लागला असता गजरा. नाटक कुठलं आहे हो? आज मोहन खूप खुश आहे. मी जर त्याला खरं सांगितलं तर खूप वाईट वाटेल त्याला. कशी दिसते? खूप छान. गजरा घातल्यावर तू नेहमीच छान दिसते. चला सगळे निघाले, नाटक सुरू होईल ना. हो जाऊया ना. नाटक बघूया ना. चला, काय झालं? शोभा, हा नाटकाची तिकीट हरवली बहुतेक. काय? मी दुसरी मिळतात का बघून येतो. थांब दोन. नाही नाही नको नको. दुसरी कशाला? गप्पा मारूया. चालेल.
नमस्कार. ए सम्या, काय रे, काय करतोय? कुठे काय नाही कुणाला शोधतोय? तुम्हालाच शोधत होतो. मेल्या, मी इथे उभी आहे. शोधतोस तिथे? कशाला आलास? हा ते तेल द्यायला आलो होतो. ते हा हे घ्या, जालिम औषध आहे. हो, हा अहो रात्री गुडघ्याला लावा, हा. सकाळी खावायला लागाल. चॅलेंज आहे आपली. सम्या चांगलं आहेस रे. मग त्या मास्टर याला किती वेळा तरी सांगितलं, पण मेला आणूनच देत नाही. दिलंस ना तर जा ना मग. हा. आई हा? कुठेच नाहीये ग ती. कोणाला भानूला शोधताय का? हो, तुम्हाला माहितीये का कुठे आहे? नाही, मला वाटलं तुमच्यावर गेली आहे म्हणून तर मी तिला इकडे. काय? नाही, नाही, मी शोधून आणतो तिला. मी शोधतो. हे गेले कुणाच ठाऊक. हे माझ्या शब्दावर विश्वास असतो नकोस तू. ऐकू नकोस ग तू माझं. बघ काल सगळ्या शाळेतल्या वस्तू काय, आज किती पायास काय. ए बाई, तुझी पिरपिर बंद कर. काय बंद कर, पोटाला भूक लागली इथं माझ्या. आला तुझा तो मास्टर द्या. कुठं दिसतीये म्हणजे नाही आला ना? नाही आला. बरं त्याला लवकर ये म्हणावं आणि आम्हाला काहीतरी खायला करून दे. धर धर फोन, धर फोन लाव त्याला. मगाशी तुझ्याकडे फोन मागितला तेव्हा मला म्हणते बॅलन्स नाही म्हणून, आणि आता स्वतःला भूक लागल्यावर बरोबर म्हणते घे 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 फोन कर फोन कर. असू दे ग, कर. लवकर बोला नाही तर माझा बॅलन्स संपतो. शोभा, इतक्या दिवसांनी काय इतक्या वर्षांनी आपण कुठेतरी जायचं ठरवलं. मी नाटकाची तिकीट पण काढली आणि मी नेमकी तिकीट हरवली. मी खूप निष्काळजी आहे. उगाच स्वतःला दोष देऊ नको. मला अजिबात राग आला नाही, पण तू मला इतक्या दिवसानंतर बाहेर घेऊन आलास ना फिरायला, यातच मला आनंद आहे. अरे माझीच काय, सगळ्या चाळीची काळजी घेतोस तू. तू माझ्यासाठी आणि आपल्या घरासाठी खूप काही करतो. तिचं माझं कर्तव्यच आहे ना शोभा. मी खरं सांगू का, तू माझ्यावर चिडतेस, रागावतेस. मला वाईट नाही वाटत, कारण मला माहिती आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे. तू नेहमी मला मदत करते, पण मीच आहे, मी तुला कधीही खुश ठेवू शकत नाही. मी तुझ्यासाठी काहीच नाही करू शकत. कोणी सांगितलं मी खुश नाहीये? मी खूप खुश आहे, आणि तुला जमेल तितकं तू सगळं माझ्यासाठी करतो. असं वाटतं हा दिवस संपूच नाही. सासूबाई, मोन्या कुठेस तू? शोभा तू पण तुला काय वाटलं आईच्या फोनवरनं करते तर काय आई असणार आहे? अरे कुठेस तू? मी लवकर घरी ये, आम्हाला काहीतरी खायला करून दे, भूक लागलीये. हो हो मोन्या, मोन्या येतोस ना? हो येतो, आता लगेच निघतो आणि येतो. हा येतो. हा, अगं बंद कर लवकर. खायला पण पाहिजे, बॅलन्स पण नको जायला. का बस किती बोलतेस तू? मालक माफ करा. तुम्ही फोन केला ना ताईंना, तेव्हा ताई घरात नव्हत्या. मी फोन उचलला, त्यामुळे तुम्ही केलेला प्लॅन ताईंना माहीतच नाही. तुम्हाला वाईट वाटल म्हणून समज केलं. काही हरकत नाही बानू, या निमित्ताने का होईना मी शोभाशी मनातलं बोलू तर शकलो. थँक्यू.